नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत घुटे आरंभ अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत भारतीय राज्यघटनेवरील वारंवार परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न. एक एक प्रश्न TCS IBPS कडून घेतल्या जाणाऱ्या एक्झामला 6 ते 7 वेळा रिपीट झालेला आहे व पोलीस भरतीला तर 30 ते 40 वेळा रिपीट झालेला आहे. त्यामुळे बाकीच्या प्रश्नाच्या अगोदर हे प्रश्न बघणे गरजेचे आहे. या व्हिडिओचा आगामी होणाऱ्या सर्व सरळ सेवा भरती, पोलीस भरती, आरोग्यसेवक, जलसंपदा भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी निश्चित फायदा होईल. चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न पहिला. भारताचे डॅश डॅश हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात. पर्याय आहेत: 1. पंतप्रधान, 2. राष्ट्रपती, 3. संरक्षण मंत्री, 4. आर्मीचे जनरल. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. राष्ट्रपती. प्रश्न दुसरा. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? पर्याय आहेत: 1. राष्ट्रपती, 2. उपराष्ट्रपती, 3. सरन्यायाधीश, 4. निर्वाचित एक सदस्य. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. उपराष्ट्रपती. प्रश्न तिसरा. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत: 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2. राजेंद्र प्रसाद, 3. राजगोपालाचारी, 4. पंडित जवाहरलाल नेहरू. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न चौथा. भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले? पर्याय आहेत: 1. 26 जानेवारी 1930, 2. 29 नोव्हेंबर 1949, 3. 26 जानेवारी 1950, 4. 15 ऑगस्ट 1947. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 26 जानेवारी 1950. प्रश्न पाचवा. भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत: 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 3. गोपाळ गणेश मावळणकर, 4. विजयालक्ष्मी पंडित. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न सहावा. घटनेच्या कोणत्या कलमानुसार जम्मू काश्मीर या राज्याला खास दर्जा देण्यात आलेला होता, जो की आता रद्द करण्यात आलेला आहे? पर्याय आहेत: 1. 368, 2. 369, 3. 370, 4. 371. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 370. प्रश्न सातवा. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत? पर्याय आहेत: 1. राष्ट्रपती, 2. पंतप्रधान, 3. राज्यपाल, 4. उपराष्ट्रपती. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. राष्ट्रपती. प्रश्न आठवा. भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले? पर्याय आहेत: 1. 15 ऑगस्ट 1947, 2. 26 जानेवारी 1947, 3. 26 जानेवारी 1930, 4. 26 नोव्हेंबर 1949. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 26 नोव्हेंबर 1949. प्रश्न नववा. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? पर्याय आहेत: 1. नागपूर, 2. पुणे, 3. पणजी, 4. छत्रपती संभाजीनगर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुणे. प्रश्न 10वा. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत? पर्याय आहेत: 1. पंतप्रधान, 2. गृहमंत्री, 3. राष्ट्रपती, 4. संसद. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. राष्ट्रपती. प्रश्न 11वा. राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाल किती असतो? पर्याय आहेत: 1. 5 वर्ष, 2. 4 वर्ष, 3. 3 वर्ष, 4. 6 वर्ष. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 6 वर्ष. प्रश्न 12वा. महाराष्ट्रात विधानसभा सभासद संख्या किती आहे किंवा डॅश डॅश आहे? पर्याय आहेत: 1. 248, 2. 288, 3. 78, 4. 48. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 288. प्रश्न 13वा. महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्यांची संख्या किती आहे? पर्याय आहेत: 1. 98, 2. 288, 3. 78, 4. 48. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 78. प्रश्न 14वा. खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता? पर्याय आहेत: 1. पंडित जवाहरलाल नेहरू, 2. मोहम्मद अली जिना,
3 वल्लभभाई पटेल, 4 सुचेता कृपलानी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मोहम्मद अली जिना. प्रश्न 15वा. विधान परिषद सदस्यांचा सर्वसाधारण कालावधी किती वर्ष असतो? पर्याय आहेत 1 3 वर्ष, 2 5 वर्ष, 3 6 वर्ष, 4 अनिश्चित. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6 वर्ष. प्रश्न 16वा. पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या? पर्याय आहेत 1 सरोजिनी नायडू, 2 सुचेता कृपलानी, 3 राजकुमारी अमृता कौर, 4 विजयालक्ष्मी पंडित. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजकुमारी अमृता कौर. प्रश्न 17वा. देशाचे पहिले लोकसभा सभापती कोण होते? पर्याय आहेत 1 शिवराज पाटील चाकूरकर, 2 मनोहर जोशी, 3 सुमित्रा महाजन, 4 गणेश वासुदेव मावळणकर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गणेश वासुदेव मावळणकर. प्रश्न 18वा. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितात? पर्याय आहेत 1 लोकसभा अध्यक्ष, 2 पंतप्रधान, 3 राष्ट्रपती, 4 उपराष्ट्रपती. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लोकसभा अध्यक्ष. प्रश्न 19वा. भारताच्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यासंबंधित कलम कोणते? पर्याय आहेत 1 कलम 50, 2 कलम 50 अ, 3 कलम 51, 4 कलम 51 अ. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कलम 51 अ. प्रश्न 20वा. खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज संस्था किंवा व्यवस्था बळकट करण्यात आली आहे? पर्याय आहेत 1 72, 2 73वी घटनादुरुस्ती, 3 74वी घटनादुरुस्ती, 4 76वी घटनादुरुस्ती. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 73वी घटनादुरुस्ती. प्रश्न 21वा. भारतीय घटनेनुसार डॅश डॅश हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. पर्याय आहेत 1 लोकसभा, 2 राज्यसभा, 3 विधान परिषद, 4 विधानसभा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राज्यसभा. प्रश्न 22वा. राज्यपालांना आपल्या पदग्रहणासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? पर्याय आहेत 1 राज्याचे मुख्यमंत्री, 2 भारताचे राष्ट्रपती, 3 उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, 4 राज्याचे लोकायुक्त. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. प्रश्न 23वा. महाराष्ट्रातून लोकसभेकरिता किती लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात? पर्याय आहे 1 42, 2 48, 3 288, 4 78. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 48. प्रश्न 24वा. खालीलपैकी कोणत्या बाबींचा मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश होत नाही? पर्याय आहेत 1 राष्ट्रीय ध्वजाचा मान राखणे, 2 राष्ट्रगीताचा मान राखणे, 3 मतदानाचा हक्क बजावणे, 4 सार्वजनिक मालमत्ता सुरक्षित राखणे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मतदानाचा हक्क बजावणे. प्रश्न 25वा. लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? पर्याय आहेत 1 3 वर्ष, 2 5 वर्ष, 3 6 वर्ष, 4 राष्ट्रपती ठरवतात. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5 वर्ष. प्रश्न 26वा. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली आहे? पर्याय आहेत 1 15, 2 16, 3 17, 4 18. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कलम 17. प्रश्न 27वा. पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था हे विषय घटनेच्या डॅश डॅशमध्ये नमूद केलेले आहेत. पर्याय आहेत 1 केंद्रसूची, 2 समवर्ती सूची, 3 राज्यसूची, 4 पूरक सूची. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राज्यसूची. प्रश्न 28वा. खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष हा त्या सभागृहाचा सदस्य नसतो? पर्याय आहेत 1 लोकसभा, 2 विधानसभा, 3 विधान परिषद, 4 राज्यसभा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राज्यसभा. प्रश्न 29वा. घटक राज्याच्या कायदेमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? पर्याय आहेत 1 राज्यसभा, 2 लोकसभा, 3 विधानसभा, 4 विधान परिषद. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विधान परिषद.
प्रश्न 30वा, धन विधेयक नेहमी डॅश डॅशमध्ये मांडतात. पर्याय आहेत 1 लोकसभा, 2 राज्यसभा, 3 विधान परिषद, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लोकसभा. पुढील 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत. पहिला प्रश्न आहे त्याच्यामधला 31 नंबरचा, सध्याचे राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत? पर्याय आहेत 1 मार्गारेट आल्वा, 2 जगदीप धनखड, 3 ओम बिर्ला, 4 व्यंकय्या नायडू. या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रश्न 32वा, सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड हे आत्तापर्यंतचे कितवे सरन्यायाधीश आहेत? पर्याय आहेत 1 47, 2 48, 3 49, 4 50. या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. आणि आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.